सन्माननीय खासदार डॉक्टर पाटील आणि तितकेच सन्माननीय इतकंच काय डॉक्टर पाटील साहेब सुद्धा तेही असंच म्हणतील ते म्हणजे त्यांच्याही पेक्षा जास्त सन्माननीय असे सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या मुळामध्ये सर्वांनाच सर्व काळ सर्व शुभेच्छा या कायम आहेतच. त्यामध्ये आज भरही घालण्याची मला संधी मिळते आहे. त्या संधीचा फायदा घेऊन मी या शुभेच्छा सन्माननीय डॉक्टर पाटील यांच्या प्रती सुद्धा व्यक्त करतो, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द उत्तरोत्तर अधिकाधिक यशस्वी, अधिकाधिक प्रभावी होत जावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आजपासूनच्या खूप वर्षांपूर्वी एकदा डॉक्टरांचंच एक अधिवेशन होतं, तेव्हा मला डॉक्टर पाटील यांनी निमंत्रित केलं होतं. तो ऋणानुबंध माझ्या आजही लक्षात आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर अर्थातच मी आनंदाने मान्य केलं. आणि आता आपण हे कोरोनानी निर्माण केलेल्या बंधनामुळे आपण असे सायबर आकाशात तंत्रज्ञानामुळे आपण भेटू शकतो आहोत. तर अर्थातच अशा वेळचा माझा नेहमीच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतोच, तो म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. अशा प्रकारे सर्वांप्रती शुभेच्छा असण्याच्या अवस्थेमध्ये माझ्या आयुष्याने खूप वर्षांपूर्वी प्रवेश केला. त्या अवस्थेमध्ये असण्यामध्ये खूप आनंद असतो आणि मग त्या शुभेच्छा शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करण्याचा आनंद असतो, तो मी घेतोय. माझं पण मग भाग्य की ऐन 6 जून चा महान मुहूर्त साधून तुमच्याशी बोलायची मला संधी मिळते. किती भाग्य आहे माझं पण आणि आपलं सगळ्यांचं पण. ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची इंग्लिश तारीख आहे. आणि एक ओळीत सांगायचं तर शिवाजी महाराज झाले म्हणून आज आपण इथे आहोत. शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून उभा भारत हिंदुस्थान आज आहे. हे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतराव चव्हाण सुद्धा म्हणाले होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच्या वाक्यात सांगितलं होतं की शिवाजी महाराज जर झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमात तुमच्या माझ्या घर आणि त्याचा उंबरठा ओलांडून आपल्यापर्यंत आल्या असत्या. फार अर्थपूर्ण आणि गंभीर आहे त्यांचं आकलन शिवाजी महाराजांविषयीचं. त्या महाराजांना समकालीन असलेला हिंदी भाषी महान कवी भूषण, त्याला मुघल दरबारात जाण्याची संधी होती आणि पैसा पाण्यासारखा व्हायला असता, पण ते सगळं सोडून तो काटेकुटे आणि डोंगर दऱ्या तुडवत सगळा आला इकडे महाराष्ट्रामध्ये महाराजांना भेटायला. आणि शिवाजी महाराजांचा उत्तुंग पराक्रम पाहून त्याची प्रतिभा जी फुलली, तो हिंदी साहित्यामधला एक जागतिक दर्जाचा शाश्वत आणि अजरामर असा काव्य ग्रंथ तयार झाला, शिवराज प्रशस्ती. त्यामध्ये या कविभूषणाने 4 ओळींमध्ये नेमकं शिवाजी महाराजांच्या थोरवीचं आकलन मांडलंय. काशी की कला जाती
मथुरा की मस्जिद होती, गर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. आपण हे म्हणताना कोणाही धर्मांविषयीचे अप्रीती किंवा द्वेष बोलत नाही आहोत. पण या देशावर ज्या इस्लामी आक्रमणाच्या लाटाच्या लाटा येऊन थडकल्या, 8वं शतक मोहम्मद बिन कासिम, 10वं आणि 11वं शतक गझनीचा मोहम्मद, 12व्या शतकाच्या शेवटाकडे हा मोहम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरी, तिथून दिल्ली आपल्या ताब्यातून गेली. ती थेट 1947च्या 15 ऑगस्टला आज खऱ्या अर्थाने पुन्हा मिळाली. आणि तरी त्या दिल्लीवर 100 वर्षापेक्षा जास्ती काळ मुघल बादशहालाही धाकात ठेवून मराठ्यांनी राज्य केलं. ते साऱ्या भारतासाठी केलं आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला ते काम करायला शिकवलं. अशी आक्रमणामागून आक्रमणं पाहिली तर शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी इथे रोहिडेश्वरापाशी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि असे हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा आहे, ईश्वरी कार्य या श्रद्धेने कामाला लागणे. आणि मग समर्थ रामदासांनी म्हणल्याप्रमाणे देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, आणि देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते. असा खरोखर शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी देवमस्तकी धरून केला अवघा हलकल्लोळ 30 वर्षापेक्षा जास्त काळ. तेव्हा तो सोन्याचा दिवस उगवला, 6 जून 1674, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. तो होताना हा सगळा देश, भारत वर्ष, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पराभूत, विकलांग, हरवलेल्या अवस्थेत पडला होता. इस्लामचा हिरवा रंग पसरत होता. म्हणजे शिवाजी महाराज आणि त्याच्या पुढचा मराठ्यांचा इतिहास हा भारताच्या राष्ट्रविचाराचं एक दैदिप्यमान प्रकटन आहे. आणि महाराजांनी आपल्याला, म्हणतो मी, आपल्याला कामाला लावलं, दिशा आखून दिली की साऱ्या भारतासाठी लढायचं. भारताच्या इतिहासाच्या ज्या अध्यायाचं नाव आहे आणि दैदिप्यमान अध्यायाचं नाव मराठ्यांचा इतिहास, मलाही विलक्षण अभिमान आहे त्याचा. पण त्याचा अर्थ आहे, मराठ्यांचा इतिहासचा अर्थ आहे शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र देशासाठी लढला आणि बहुतेक वेळा जिंकला. पराभव शब्द माहिती नव्हता. पानिपत हे दुर्दैव आपलं, पण ते पानिपत सुद्धा आपण देशासाठी लढलो याचं उदाहरण आहे. आणि तरी त्या पानिपताच्या बाबतीत सुद्धा केवळ 14 जानेवारी 1761 या एका दिवशी झालेली लढाई, ती त्या दिवशी हा आलेला आक्रमक अहमद शाह अब्दाली जिंकल्यासारखं दिसतं. पण त्याची सुद्धा हानी इतकी प्रचंड झाली होती की जो आला होता हिंदुस्थानचा बादशाह होण्यासाठी, तो पानिपतानंतर गप बऱ्या बोलांनी परत गेला. आणि मराठ्यांची हानी झाली होती प्रचंड, पण 10 वर्षात महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली मराठे पुन्हा दिल्लीत पोचले आणि त्याच्या पुढची 30 ते 50 वर्ष तरी दिल्ली सहित देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपण लढलो. तो वारसा आहे आपला. शिवाजी महाराजांना माझा नेहमीच पहिला मुजरा असतो. त्यांच्याविषयी समर्थ रामदासांनी सुद्धा फार छान म्हणून ठेवलं. खरं तर आपलं सगळ्यांचं ते पाठ असावं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. समर्थांनी शिवाजी महाराजांना योगी म्हटलं. शिवाजी महाराजांचं कार्य एक व्यक्ती, एक घराणं, एखादी जात किंवा एखादा प्रदेश आणि एखादी भाषा ह्याकरता नाहीये, सर्व भारताकरता आहे. हे तुम्हाला मी माझ्या मनचं नाही सांगतोय,
स्वतः शिवाजी महाराजांची वारंवार विधानं आहेत आणि तशी कागदपत्र आहेत मूळची, की ज्याच्यात महाराजांनी आपल्याला काय कार्य करायचं हे सांगितलं, की उभा भारतवर्ष यवनांच्या म्लेच्छांच्या तावडीतून मुक्त करावा. त्या अत्याचारी दुष्ट यवन आणि म्लेच्छांना पार सीमा पार ते जिथून आले तिथे हाकलून द्यावं आणि इथे न्यायाचं, नीतीचं, धर्माचं राज्य स्थापन करावं. शिवाजी महाराजांची 2 वाक्य, दोन्हीचा अर्थ एकच समान आहे. इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांना पुरावे आहेत की हे स्वतः महाराज मूळ म्हटलेत. एक वाक्य आहे, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि याच अर्थाचं पण थोडं फारसी अंगाने जाणारं त्यांचं वाक्य आहे, आहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि मराठ्यांच्या इतिहासात सर्व सरदार, दरकदार, पेशवे सर्वांना पूर्ण भान होतं की शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या वाटेवर आपण पुढे जातो आहोत. तेव्हा महाराजांना आयुष्य आपल्या दुर्दैवाने कमी मिळालं, पण पाठोपाठ छत्रपती संभाजी महाराजांचाही तितकाच महाविलक्षण दैदिप्यमान पराक्रम आणि देशासाठी, धर्मासाठीच असलेलं बलिदान. म्हणून छत्रपती मग राजाराम महाराज झाले, ते जिंजीकडे गेले, पुढे तिथून आले, सिंहगडावर गेले. तर चित्र होतं, मराठ्यांना नेताच नव्हता, छत्रपती नव्हता. अशा वेळी छत्रपती राजारामाची पत्नी ताराबाई कंबर कसून लढायला उभी राहिली. काय सामाजिक परिवर्तन आहे महाराजांनी घडवून आणलेलं. आणि औरंगजेब मुळामध्ये स्वतः शिवाजी महाराज असताना त्यांनी येण्याची हिंमतच केली नाही, कारण त्याला माहिती होतं की मग खतमच होईल मुघल साम्राज्य. आणि ते मुघल साम्राज्य खतम करणं हे शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट आहे, हे बाकी कोणाला तेव्हापासून आजपर्यंत कळलेलं असो किंवा नसो, औरंगजेबाला बरोबर कळलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांनाही माहिती होतं की आपली शेवटची निर्णायक लढाई मुघलांशीच होणार आहे. म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्यावेळी अक्षरशः काश्मीरपासून कन्याकुमारी त्यांनी आदिलशाही, कुतुबशाही राजवटी त्या धर्माने मुस्लिमच होत्या, पण तरी पण त्या त्यांनी संपवल्या, कारण औरंगजेब सुन्नी आणि या आदिलशाही आणि कुतुबशाही राजवटी होत्या शिया, त्यांनी त्या संपवल्या. एक वेळ अशी आली की ज्याला चतकोरा एवढं हिंदवी स्वराज्य म्हणावं, सह्याद्रीच्या भागातलं एवढं सोडता अक्षरशः काश्मीरपासून कन्याकुमारी आणि अफगाणिस्तान सकट कच्छपासून आसाम मुघलांना कधी जिंकून घेता आला नाही. असा सगळा भारतवर्ष मुघली अंमलाखाली होता. आणि अशा या अशक्य परिस्थितीनंतरचा शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीचा फाईट बॅक आहे, टेरिफिक फाईट बॅक आहे. आणि 27 वर्ष औरंगजेब इथे लढला आणि शेवटी इथेच मेला. मराठ्यांनीच त्याची कबर इथे औरंगाबादच्या जवळ खुलताबादला गाडली. आणि 27 वर्ष मुघलांचं सगळं सैन्य, सगळे उंट, हत्ती, घोडे, सगळ्या तोफा, सगळा खजिना घेऊन स्वतः औरंगजेब उतरला. पण 27 वर्ष लढून निराश होऊन मराठी शिकला आणि खुदानेच मराठ्यास राज्य दिले अशी बखरींमध्ये त्याची नोंद आहे. असं करून शेवटी हाय खाऊन तो मेला. औरंगजेबाला 27 वर्ष हा सह्याद्रीतला हिंदवी स्वराज्याचा प्रदेश जिंकता आला नाही, पण औरंगजेबाच्या मृत्यूपासूनच्या 10 वर्षात बाळाजी विश्वनाथाच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीत पोचले आणि पुढचं शतकभर दिल्लीवर प्रभुत्व मराठ्यांचं होतं. आणि पूर्ण भान होतं की आपण देशाच्या सार्वभौमत्वासाठी लढतो. म्हणून थोरल्या बाजीरावांनी दिशा दिली की फांद्या नुसत्या कापण्यात काय अर्थ आहे, मुळावरच घाव घातला पाहिजे, बुंदा. म्हणून दिल्लीवर तो चाल करून गेला. थोरल्या बाजीरावला पराभव माहीत नाही. त्याचा मुलगा म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा हा म्हणतो, आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत.
मग आपल्या सगळ्यांना ज्याचा योग्य अभिमान वाटावा अशी घटना म्हणजे 1757 मध्ये मराठे अटकेपार पोचले. एवढं काय महत्व आहे हो अटकेपारला? तर नकाशा पहा. आपल्या पूर्वजांना शिवाजी महाराजांनी ज्या कामाला लावलं की ही आक्रमणं जिथून येतात त्याच्या पलीकडे शत्रूंना हाकलून काढायचंय. तर मधल्या 1000 वर्षांमध्ये भारतावर झालेली आक्रमणं वायव्य सरहद्दीकडून आहे आणि ती मुख्य 2 खिंडींमधनं, त्यातली पण बोलन खिंड तरी कमी, ती बोलन खिंड बलुचिस्तानात उतरते. जास्त आक्रमणं खैबर खिंडीतून झालीत. तर खैबर खिंड उतरली की लागणारं सिंधू नदीवरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक आहे. 1757 मध्ये अटकेपार जाताना आणि त्या अटकच्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवताना मराठ्यांचा सेनापती होता रघुनाथराव उर्फ राघोबा दादा पेशवा. त्यांनी तिथून पत्र लिहिलंय पुण्यातल्या आपल्या भावाला. त्यामध्ये तो सांगतो, नीट वाक्य ऐका. थोरल्या महाराजांनी सांगितलेले कार्य आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. थोरले महाराज म्हणजे शिवाजी महाराज. इतकं मराठ्यांना पूर्ण भान होतं की आपण हे काम का करतो. राघोबा दादाच्या त्याच पत्रातलं पुढचं वाक्य आहे की अटकेवर तर भगवा निशाण फडकवलं, आता आपण अनुमती द्याल तर काबूल कंदाहारवरही भगवा निशाण फडकव. ही हिंमत होती, ही जबरदस्त हिंमत होती. पराभव माहीत नाही. या पत्राला नानासाहेब पेशव्यांनी दिलेलं उत्तर सुद्धा फार मार्मिक आहे. तर नानासाहेब पेशवा म्हणतो की मनसुबा चांगला आहे, परंतु इकडे नवी समस्या उद्भवली आहे. तर आता ही इकडे नवी समस्या उद्भवली, हा संदर्भ हा 1757 ची प्लासीची लढाई. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा सुभेदार सिराजुद्दौला याचा सेनापती मीर जाफर याला त्या काळातले 8 लाख रुपये लाच देऊन सैन्यानिशीच फितवला, आपल्या बाजूला आणला. लढाई झालीच नाही, प्लासी ही लढाई झालीच नाहीये. पण नानासाहेब पेशव्याचं लक्ष होतं त्यावर, कारण मराठे संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढत होते. म्लेंछा आणि यवनांचा संहार करावा यासाठी लढत होते. इतकंच नाही तर बंगाल प्रांतातून मराठे चौथाई आणि सरदेशमुखी पण गोळा करत होते. म्हणजे आम्ही सार्वभौम आहोत. तेव्हा पूर्ण भान होतं की इंग्रजांपासून आपल्याला धोका आहे. म्हणून नानासाहेब पेशवा आपल्या भावाला सांगतो की मनसुबा चांगला आहे, पण इकडे नवी समस्या उद्भवली आहे, आधी तिचा बंदोबस्त करायला पाहिजे. म्हणजे भान आहे, पूर्ण पूर्ण भान आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा ठिकठिकाणी दिसून येतं की जोपर्यंत हे मराठे नावाची शक्ती आहे तोवर आपल्याला भारत देश ताब्यात घेता येणार नाही. हा महाराजांचा वारसा आहे. एक उत्तुंग शिवाजी महाराज होऊन गेलेले, खरोखर पूर्ण पुरुष. मी तर शिवभक्त आहेच, पण मी अगदी आनंदाने सांगतो की शिवाजी महाराजांचं स्थान संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या रचनेमध्ये जे स्थान प्रभू श्री रामाचं आहे, जे स्थान म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, आणि जे स्थान पूर्ण पुरुष पूर्ण अवतार मानला जातो असा भगवान श्रीकृष्ण आहे, ते स्थान शिवाजी महाराजांचं आहे. आणि आपल्यामध्ये जर त्यांच्या तेजाचा एक अंश जरी आला तरी आपलं पण आयुष्य उजळून निघेल. आपोआप लहानपणी पाठ झालेल्या माझ्या 4 ओळी होत्या. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत. अशा त्या 4 ओळी. ही शिवाजी महाराजांना केलेली प्रार्थना आहे. तव तेजाचा एक अंश दे, की तुमच्यामधलं तेज आम्हाला अंशाने तरी आमच्यात प्रकट होऊ दे. तव धैर्याचा जरा स्पर्श दे. काय प्रचंड धैर्य, सांगावं तेवढं कमी आहे. नेतृत्व,
सेनापतित्व, आरमार उभं केलं, सैनिकांना रीतसर पगार देणारं खडं सैन्य उभं करणारा उभ्या हिंदुस्थानातला पहिला सेनापती. संपूर्ण मध्ययुगात आरमार उभं करणारे पहिले आहेत शिवाजी महाराज. त्या आरमाराने सुद्धा त्यावेळच्या सर्व जणांचा पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवित काळामध्ये देश विदेशच्या विविध सर्व सेनापतींचा पराभव केला होता. तुम्हाला मला तेव्हापासून आजपर्यंत शिवाजी महाराज असा एक जबरदस्त आत्मविश्वास देतात आणि बाहू फुरफुरू लागतात की आपल्याला अशक्य काय वाटत नाही. याचं भान ठेवूनच लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. महात्मा फुलेंनी रायगडावर हे शिवराज्याभिषेकाचा उत्सव पण चालू केला. अशी आपल्याला प्रेरणा देणारी ही दैदिप्यमान मूर्ती, तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, की तुमच्या त्या स्पर्शामधून, तुमच्या त्या तेजाच्या अंशामधून आम्ही अतिशय वेगवानपणे दाही दिशा द्रुत आणि आम्ही पानिपताचा पराभव पुसून टाकू, पुसून टाकू पानिपत. मी तुम्हाला हे सांगतो की पानिपताचा पराभव माझ्याही काळजाला ठसठसची जखम करतो. इतिहासाचा अभ्यास करताना मला जाणवतं की शिवाजी महाराजांनी खरोखर आपल्याला जे काम दिलं होतं ते जवळजवळ पूर्ण करत आणलं होतं. पानिपताची लढाई जर मराठ्यांनी जिंकली असती तर उभ्या हिंदुस्थानवर प्रभुत्व मराठ्यांचं स्थापन झालं असतं. भारताची वाटचाल पण त्या सगळ्या दुर्दैवानी या जरतरला अर्थाने आता आहे आजचा काळ. आणि आपल्याला या काळात शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करायचं आपल्याला. म्हणून ते तव तेजाचा जरा स्पर्श दे. तेव्हा तलवारीने लढायचं होतं, पण तेव्हाही बुद्धीने लढायचंच होतं. आजच्या लढाया कदाचित जिभेनी असतील, डोक्यानी असतील. आजच्या लढाया कोणी लोकप्रतिनिधी बनून लढेल, मंत्री बनून लढेल, तर कोणी IAS IPS अधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर DYSP बनून लढेल. आजच्या लढाया कोणी पत्रकार बनेल, इंजिनियर बनेल, वकील, डॉक्टर, सगळे आहे. मी आधुनिक काळाला अनुसरून देशभक्तीची मला कळलेली पण माझ्या मते एक सोपी व्याख्या सांगितली. स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे म्हणजे देशभक्ती. मी याला नाव दिले त्रिसूत्री. आणि या सगळ्यामध्ये आपलं प्रेरणास्थान शिवाजी महाराज. आपण सगळे शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जे मोठे महत्वाचे टप्पे किंवा घटना म्हणतो त्या आपल्याला बहुधा माहिती पण असतील. पण मला वाटतं की त्या सगळ्यामध्ये प्रवास करताना वरकरणी वाटायला गोष्टी छोट्या, पण त्या छोट्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा प्रचंड मोठा अर्थ आहे. केवढा मोठा अर्थ त्याच्यामध्ये आहे. अशा काही मोठ्या अर्थाच्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. केवळ वयाच्या 12व्या वर्षी महाराजांना शहाजीराजेंनी बंगळुरूतून जिजाऊंसमवेत पुणे जहागिरीची व्यवस्था करायला, बंदोबस्त करायला पाठवलं. आणि त्यावेळेला आपल्या विश्वासातले अगदी निवडक जणांना या बाल शिवाजीला मदत करायला म्हणून पाठवलं. त्यामध्ये कान्होजी जेधे होते, नूर खान बेग होता घोडदळाचा पहिला प्रमुख, माणकोजी 10 तोंडे म्हणून त्यावेळी वयोवृद्ध असलेले पण अत्यंत अनुभवी सेनापती होते, दादोजी कोंडदेव होते, असे अनेक जण, शामराजपंत रांझेकर होते. आणि आधी शहाजीराजेंनी स्वतःही हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा प्रयत्न केला होता. आपलं दुर्दैव की तो फसला. पण शहाजीराजे पण स्वप्न विसरले नव्हते. जिजाऊंनी तर लहानपणापासूनच शिवबाला शिकवणही दिली होती आणि रामायण महाभारताच्या गोष्टींच्या मधून त्या प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णासारखा पराक्रम करण्याचा सगळा अंश जिजाऊंनी आपल्या मुलामध्ये
पेरलेला होता तो उगवून येतो. आपल्याला दिसून येईल की मुख्य म्हणजे आपल्याला महाराजांच्या चरित्रातलं काय काय माहिती असतं की वयाच्या 15व्या वर्षी रोहिडेश्वराला प्रतिज्ञा घेतली. मग हिंदवी स्वराज्याच्या कामाला लागले. अफझल खान स्वारी, सिद्दी जौहर, पन्हाळगड आणि तिथून सुटका आणि विशाळगडावर पोचणे आणि त्यात गजापूरची खिंड की जिला बाजी प्रभू आणि 300 मावळ्यांच्या पराक्रमामुळे पावनखिंड नाव पडले. मग शाहिस्तेखानाची बोटं तोडली. मग मिर्झाराजे, पुरंदर, मुरारबाजीचा पराक्रम. पण युद्ध शांत डोक्याने लढायचे असतात आणि जिथे लक्षात येते की ह्याच्यात आपली फार मोठी हानी होणार आहे, अशा वेळी शहाणा सेनापती प्रसंगी 2 पावलं मागे घेतो. तसा महाराजांनी मिर्झाराजेशी तह केला आणि औरंगजेबाच्या दरबारात दिल्ली आग्र्याला हजर राहिले. दरबारामध्ये मराठ्यांनी ज्याचा पराभव केला होता असा जोधपूरचा महाराणा जसवंत सिंग शिवाजी महाराजांच्या पुढे उभा होता. तर भर दरबारात शिवाजी महाराजांनी आरडाओरडा केला, रामसिंग हमसे भी आगे कौन खडा है. आणि समोर सिंहासनावर औरंगजेब बसलेला होता. मुघली प्रथांनुसार बादशहाकडे बघायचं सुद्धा नसतं. असं मान खाली घालून असं उभं राहायचं असतं, हात बांधून. त्यानंतर बादशहांनी जर परवानगी दिली तर खिशातनं रुमाल काढून असा हातात धरायचा असतो, म्हणजे आपली थुंकी जमिनीवर पडता कामा नये त्या रुमालात. आणि वर बघायचं पण नसतं, असं खाली बघूनच बोलायचं असतं. असं वर बघून बादशहाच्या नजरेला नजर भिडवली तर त्याचं मुंडकं उडवलं जाण्याचा धोका असतं. नाही, शिवाजी महाराज गरजले, रामसिंग हमसे भी आगे कौन खडा है. पुढे आग्र्याहून सुटका, मग राज्याभिषेक, मग दक्षिण दिग्विजय आणि आपल्या दुर्दैवानी वयाच्या केवळ 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680ला महाराजांनी देह ठेवला. मी असं मानतो, निदान अशी आशा करतो की हे एवढं तरी आपल्या सगळ्यांना माहिती असतं. आता मला तर मी शिवभक्तच सांगतोच आहे ना. तुम्ही सगळे असाल आणि असलेच पाहिजेत. सर्व जातपात धर्मपंथ सोडून आपण सगळे शिवभक्त. मी 2री-3री मध्ये आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या गोष्टी होत्या. मला वाटतं सध्याची पाठ्यपुस्तकं तपासून पाहिली पाहिजेत. आणि केवळ महाराष्ट्र नाही, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा नेता नाही आहेत, शिवाजी महाराज उभ्या हिंदुस्थानचा नेता आहे, राष्ट्रपुरुष आहेत. इतकंच काय, अख्ख्या जगाचा जर विचार केला तर आपल्या असामान्य कर्तृत्व, चारित्र्य, नेतृत्व, दूरदर्शित्व आणि कमालीचा सखोल ठसा उमटवून ह्याचे जर मोजायचे झाले जगातले, तर शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय ती यादी सुरू नाही होऊ शकणार आणि संपू नाही शकणार. असे शिवाजी महाराज आहेत. खरं म्हणाल तर आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायला पाहिजे. एका बाजूला शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास हा केवळ प्रदेश म्हणून महाराष्ट्र आणि भाषा म्हणून मराठी भाषिकांचा नाही आहे, तर तो सगळ्या भारताचा आहे. त्याचा अभ्यास भारतभर झाला पाहिजे, पाठ्यपुस्तकांमध्ये आला पाहिजे, विद्यापीठांच्या मध्ये आणि भारतभर मराठ्यांच्या इतिहासाला वाहिलेली अध्यासन चेअर असायला पाहिजेत. हे काम इथून पुढच्या काळामध्ये आपण करायला पाहिजे. मी शिवभक्त. आजपर्यंत आयुष्यभर अभ्यास करतोय, 50 पेक्षा जास्ती वर्ष. मला कधी असं वाटत नाही की थांग लागला महाराजांचा. थांग लागणे म्हणतात, थांग. शिवाजी महाराज हे अशा त्या अथांग अद्वितीय प्रेरणेचं नाव आहे. पण आज तुमच्याशी संवाद करताना माझ्या मनात आहे की वरकरणी वाटायला छोट्या, पण ज्याच्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे, अशा काही कहाण्या तुम्हाला सांगाव्यात. माझा अभ्यास करताना त्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं आणि अचानक वेगवेगळ्या क्षणांना जाणवलं की अरे केवढं महत्वाचं आहे, मोलाचं आहे अशा काही गोष्टी. आता आपल्याला माहिती आहे की जशी महाराजांची शक्ती वाढत गेली तसा तिकडे विजापूरच्या दरबारचा जीव खालवर होऊ लागला आणि मग कारभार चालवत होती बडी बेगम साहिबा.
तिने दरबारासमोर प्रश्न टाकला की बोलो कौन तयार है. शिवाजी महाराज म्हणजे ते महाराज म्हणत नसत शिवा असं नुसतं त्यांचं. हा, दरबारात चिडीचिप्प शांतता. त्याला चांगल्या हिंदी किंवा उर्दूत म्हणतात किसको पागल कुत्ते ने काटा है. अशा शांततेत हा उंच तगडा क्रूर कर्दनकाळ अफजल खान पुढे झाला. अफजल खान आधी जावळीचा गव्हर्नर होता. त्याला हा सगळा प्रदेश पूर्ण माहिती होता. त्याला मराठी पण येत होतं. तर विजापूरच्या दरबारात त्यांनी शब्द दिला म्हणजे प्रतिज्ञा घेतली, चढे घोडिया निशी घेऊन येतो. पैजेचा विडा होता, जिंदा या मुर्दा कोण आणेल. आणि अफजल खान म्हणतो प्रतिज्ञा घेतो, चढे घोडिया निशी घेऊन येईल. पण अफजल खान अतिशय बुद्धिमान होता हे विसरू नका. क्रूर होता पण कुशल सेनापती पण होता. त्यांनी या 12 मावळांच्या मधल्या देशमुखांना जे शिवाजी महाराजांच्या बाजूनी उतरलेले होते आणि लढत होते, त्यांना आदिलशहानी एक खरमरीत पत्र पाठवलं की त्या शिवाजीच्या नादाला लागून तुम्ही बगावट करता आहात. हे पत्र मिळताच अफजल खानाच्या सेनेमध्ये दाखल व्हा. झालात तर तुम्हाला इनाम देऊ, वतन देऊ. नाही झालात तर तुमच्या बायका मुलांना नष्ट करून तुमच्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवू. ते मिळालं पत्र. असे तोलामोलाचे खरं म्हणजे सगळ्या 12 मावळच्या देशमुखांचेही जे नेता म्हणावेत असे श्रेष्ठ शहाजीराजेंच्याच वयाचे म्हणजे शिवाजी महाराजांना पितृतुल्यच असे कान्होजी जेधे. तर ते पत्र मिळताच कान्होजी आपल्या 5ही मुलांना घेऊन महाराजांना भेटायला आले. महाराजांनी त्यांच्या खास प्रेमाच्या शैलीने वास्तपुस्त चौकशी केली. कान्होजींनी पत्र दाखवलं. तर पत्र वाचून महाराज म्हटले, मग खानाला जाऊन मिळा. तर खान तर तुमची खूप स्तुती पण करेल आणि मोठे मोठे वतन देईल, इनाम देईल आणि पदव्या देईल मोठमोठाल्या, असं महाराज त्यांच्या मिस्किल शैलीमध्ये कान्होजींची एक प्रकारची परीक्षाच घेत होते. पण गांभीर्याने हिंदवी स्वराज्याला आपलं सर्वस्व अर्पण केलेले कान्होजी दचकले ते ऐकून की शिवाजी महाराजांच्या बोलण्यामध्ये आपल्या निष्ठेवर शंका येते का काय. म्हणून कान्होजी म्हणले की महाराज हे काय बोलता आपण. आणि मग महाराजांच्या समोर त्यांनी तांब्या उचलला, हातावरनं उदक सोडलं. ते उदक सोडणे ही भारतीय संकल्पनेतली फार पवित्र संकल्पना आहे की उदक सोडलं की मी वतनावर पाणी सोडलं, प्राणावर पाणी सोडलं. आणि हे कान्होजी जेधे आणि माझी 5ही मुलं हिंदवी स्वराज्याच्या कामी अर्पण केली. एकदा पक्का दिलेला शब्द. थोर माणूस कान्होजी. पुढे त्यांचा मुलगा बाजी जेधे हा साल्हेरची लढाई आहे तिच्यामध्ये लढताना मारला गेला, हुतात्मा झाला. पण लोकांच्या निष्ठा लक्षात घ्या. अफजल खानापासून औरंगजेबापर्यंत सर्व जणांनी नोंद करून ठेवली आहे की शिवाजीची माणसं ती डगमगत पण नाहीत, ती झुकत पण नाहीत, ती वाकत पण नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ती खरेदी विक्रीला उपलब्ध नाहीत. आज याचा गट, उद्या त्याचा गट, मला पैसे कोण जास्ती देईल, मला पद कोण जास्ती देईल, मला पदव्या कोणत्या जास्ती देईल, मला वतन कोण काही. हिंदवी स्वराज्याच्या प्रती वाहिलेली निष्ठा ती त्या उदक सोडण्याच्या वरकरणी वाटणाऱ्या छोट्या प्रसंगात. मग खान निघाला. महाराजांचं गुप्तहेर खातं तर तल्लख होतं, ते बातम्या देतच होतं. खानाने पहिला घाव घातला तुळजाभवानीवर. आजही ती जगन्माता तुळजाभवानी आपली सगळ्यांची कुलदेवता आहे. भोसले घराण्याची कुलदेवता होती. खानाने ते तीर्थक्षेत्र लुटलं. भवानीच्या मूर्तीवर स्वतः हातोडा मारला. बताव तेरी अजमत म्हणजे बघू तुझा पराक्रम. मंदिरात गाय कापली. गोमांस पुजाऱ्याच्या तोंडात कोंबलन तरी ही बातमी महाराजांपर्यंत येण्याची व्यवस्था केली, नाही तर गुप्तहेर खातं होतच आहे. अफजल खानाचा एक डाव होता त्यात.
मी पुन्हा सांगतो की अफझल खान अतिशय कुशल सेनापती होता, हे विसरू नका कधी. तो बिनडोक नव्हता आणि युद्धशास्त्र त्याला कळत होतं. आणि महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य, सगळा सह्याद्री हा घनदाट अरण्य आणि डोंगरम पहाडांचा आहे. त्यामधली 50 माणसं 5,000ला भारी असतात, हे त्याला कळत होतं. म्हणून अफझल खानाचा डाव होता की शिवाजीला रणांगणात ओढा, सपाटीच्या मैदानात, ज्या युद्धामध्ये त्याचं सैन्य तज्ञ होतं. आता हे कशाने येईल शिवाजी, म्हणजे शिवाजी महाराजच म्हणायला पाहिजे. मी गोष्ट सांगतानाचा उल्लेख करतोय, तरी तोंडामध्ये शिवाजी हा शब्द आला तर पुढे महाराज येतोच आणि असा मुजरा येतोच. अफझल खानाचा हा डाव. म्हणून त्यांनी तुळजाभवानी फोडली. तो हिंदू द्वेष्टा तर होताच होता. धर्मांध मुस्लिम, म्हणजे तो आत्ताच्या आयसिस, तालिबान, अल कायदा यात शोभाव असाच होता. अशी त्याची सगळी उद्दिष्ट एकत्र आहेत. आणि महाराजांपर्यंत बातमी पोचलीच. अफझल खानाची अपेक्षा होती की पिसाळून शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून यावेत. त्याला कळलेलं नव्हतं. आपलं भाग्य आहे की महाराजांच्या मधला साक्षेप शब्द वापरतो, समर्थ रामदासांनी वापरलाय, म्हणजे बॅलन्स. आणि गरम डोक्याने शत्रूवर चाल करून जायचं नसतं. शत्रूशी आपल्या टर्म्सवर, आपल्या सोयीनी, आपल्याला अनुकूल असलेल्या युद्धाच्या मैदानावर आणि आपल्या योग्य वेळी, तोपर्यंत वाट पाहायचं असतं, नाही तर शत्रूला आत खेचायचं असतं थंड शांत डोक्याने. आजकाल कोणीतरी, म्हणजे गेली अनेक वर्ष कोणीतरी म्हणतं की मोडेन पण वाकणार नाही, हा शिवाजी महाराजांचा वारसा आहे. मला वाटतं चूक बोलतात ते. मोडेन पण वाकणार नाही हा महाराजांचा वारसा नाही आहे. मोडायची वेळ आली तर मी तात्पुरता वाकीन, पण बेटा तेरे को याद रखेंगे. आणि योग्य वेळ काळाची संधी पाहीन आणि तुझे मात्र तुकडे तुकडे करून ठेवीन. फक्त हे सगळं वैयक्तिक अहंकार किंवा पद पैसा सत्ता ह्यासाठी नाही, राष्ट्राचं कल्याण, म्हणजे हा आहे शिवाजी महाराजांचा धडा. तर शिवाजी महाराजांनी उलट पत्रच पाठवलं. आणि त्याचा साधारण आधुनिक मराठीत सांगायचं तर अर्थ आहे की मला माझ्या सगळ्या चुका कबूल आहेत. आता हे तोंड कसं काय बादशाहला दाखवू मला कळत नाहीये. म्हणून इथे येऊन मला घेऊन जा. म्हणजे महाराज प्रतापगडावर जाऊन राहिले होते. जावळीच्या अरण्यात या, वाई पार करून, घाट पार करून मला इथे येऊन. अफझल खानाला डाव समजत होता. त्यामुळे अफझल खान त्या पत्राला बाधला नाही. पुढचं त्यांनी कोणतं काम केलं असेल तर पंढरपूर. फक्त त्यावेळी पंढरपूरचे पुजारी म्हणजे बडवे. आता बदलानुसार सर्व जातीपातींचे पुजारी असतात. मी याला एक फार मोठी क्रांतीच मानतो. त्याला मी दिलेलं नाव आहे विठ्ठल क्रांती. की विठ्ठल मुळीत वारकरी संप्रदायाचाही वारसा. जातीपाती विसरून आपण सगळे एक. तुकोबारायांच्या अभंगातली जी ओळ आहे, वर्ण अभिमान विसरली याती, एकमेका लागतील पायीरे. तेव्हा विठोबाच्या दारात काय, आणि मग आपलं, आणि कांदा मुळा आणि भाजी. आता यावर्षी कोरोनामुळे वारी होऊ शकणार नाहीये. वारकऱ्याला वारी करण्याची इच्छा असते. मी पण वारकरी आहे. मी ज्ञानोबाच्या समाधीपाशी बसून गळ्यात माळ धारण केली. मी वारकरी आहे. पण त्या ज्ञानोबा तुकोबाच्या शिकवणीमुळेच मला माहिती आहे की ठाईचं बैसोनी करा एकचित्त, तोच विठ्ठल आहे. आणि कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी, हा जो सावता महाराजांचा अभंग. यावर्षी वारी निघू शकणार नाहीये. मला खात्री आहे की महाराष्ट्रभरच्या वारकऱ्यांना विठोबाचं बोलावणं येतं आणि टाळ चिपळ्यांच्या गजरामध्ये तल्लीन होत ते पोचतात. यावर्षी जाता नाही येणार आहे. त्याचं त्यांना थोडं दुःख होईल, पण हे सर्व संतांच्याच विचारांचं, जे आपल्या रक्ताच्या नव्हे जीन्सपर्यंत जाऊन पोचलेलं आहे सिंचन, त्यांनी यावर्षी वारकरी म्हणेल मी माझी घरी करतोय ती विठोबाचीच आराधना आहे. आपलं कर्म शुद्ध भावनेने उत्तम करणे ही विठोबाची पूजा आहे. ही विठोबाची सगळ्यात उत्तम पूजा आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातही सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाली ना. आता ईश्वराकडे पसायदान मागायचं. त्याच्या आधी ज्ञानोबा माऊलीच्या एका ओवीची अर्धी चरण आहे. एक चरण आहे, अर्धा म्हणजे कर्मे ईशू भजावा अशी ओळ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल संत नामदेवांनी म्हटलंय, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी,
एक तरी ओवी अनुभवावी. की 9,000 पेक्षा जास्ती ओव्या आहेत. तो ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे की अरे ते सगळे 9,000 पेक्षा जास्ती ओव्या कळणं तू सोड, एक तरी ओवी अनुभवावी. तरी ते काम भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांचं. आपण वारकरी या नात्याने मला वाटतं एक तरी ओवी, एका ओवीचा एक चरण कळला तरी खूप झालं. कारण तो चरणे कर्मे ईशू भजावा, की ईश्वराची पूजा आपल्या शुद्ध पवित्र आणि उत्तम कर्मानी, ह्याच्या एवढी दुसरी नाही. महाराजही त्यातलेच. आणि त्यांना अफजल खानाचा हा डाव कळत होता. त्यामुळे आधी विनवण्या करणारं पत्र पाठवलं. यांनी पंढरपूरवर छापा घातला. त्यावेळचे बडवे मी म्हणालो तसं. त्यांनी वेळीच विठोबा रुक्मिणीच्या मूर्ती मागच्या डोहात टाकल्या म्हणून त्या वाचल्या. पण त्यांनी पंढरपूरच्या मंदिरातही अफजल खानाने गाय कापली, अनाचार केला. महाराजांना कळलं. पुन्हा म्हणतायत महाराज, मला इथे येऊन घेऊन जा. लाज वाटते. काय तोंड दाखवू? मला माझ्या चुका कळल्या. एवढ्यावरही भागलं नाही. ते मलठण म्हणून मुक्काम आहे. तिथून अफजल खानाची सेना पुढे सरकताना त्याला लक्षात आलं की ते फलटण जवळ आहे आणि फलटणचे राजे नाईक निंबाळकर म्हणजे महाराजांचा सख्खा मेहुणा. संभाजी महाराजांची आई म्हणजे सईबाई साहेब. सईबाईचा सख्खा भाऊ म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर. तो आदिलशहाचाच सरदार होता. पण अफजल खानाने त्याला पकडला आणि मुसलमान केला सक्तीने. बाटवला त्याला. सगळ्या बातम्या जाव्यात म्हणून. आता हे सांगताना मला तुमचं लक्ष एक दोन मुलाच्या छोट्या, वरकरणी वाटायला छोट्या पण प्रचंड अर्थ असलेल्या गोष्टी. एक म्हणजे तल्लक गुप्तहेर खातं. दुसरं म्हणजे सेनापतित्वाचं शांत डोकं. तिसरं मी तुम्हाला हे लक्षात आणून देतो की अफजल खानाने तुळजाभवानी फोडली. पंढरपूर लुटलं. म्हणून शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी त्यावेळच्या हिंदवी स्वराज्यातली कुठली मशीदच तोडली, कुराणचा अपमानच केला, निरपराध मुसलमानाला काहीतरी त्रासच दिला किंवा मारून टाकलं, असा प्रकार यत्किंचितही केला नाही. शिवाजी महाराजांचं सर्व कार्य धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय सर्व अर्थाने हिंदू आहे. पण ते हिंदू आहे म्हणूनच महाराजांची शिकवण आहे की सर्व धर्मांचा आदर करायचा. खऱ्या अर्थाने विविध धर्मांचे जे कोणी साधू फकीर असतील त्यांचा पण सन्मान करायचा. शिवाजी महाराजांचे असे आदेश होते की लढायांच्या मध्ये मशिदींना त्रास द्यायचा नाही. लढाईच्या धामधुमीमध्ये जर चुकून कुराणची प्रत हाती लागली तर तिची अत्यंत सन्मानाने स्थापना करायची. तेव्हा अफजल खानाने तुळजाभवानी मध्ये अनाचार केला, पंढरपूरच्या मंदिरात अनाचार केला आणि बजाजी नाईक निंबाळकराला सक्तीने बाटवून मुसलमान केलं. म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यातल्या ना कुराणचा अपमान केला, ना कुठे मशीद तोडून नष्ट केली आणि ना कोणाही निरपराध मुस्लिमाच्या वर अन्याय अत्याचार केला. पण लक्षात ठेवा की त्या काढायचा त्या अफजल खानाचा कोथळा काढलाच. आणि अफजल खानाचा कोथळा तर काढलाच, पण पुढे त्या बजाजी नाईक निंबाळकरांना त्यावेळी आणि खूप नंतर महाराजांशी मतभेद होऊन, दुरावा होऊन जो नेताजी मुघलांना जाऊन मिळाला होता, नेताजी पालकर, आणि औरंगजेबाला वाटलं की हा काहीतरी शिवाजी महाराज आणि नेताजीचा डाव आहे. म्हणून औरंगजेबाने फरमान काढलं की त्या नेताजीला पकडून माझ्याकडे पाठवा. तिकडे दिल्ली आग्र्याकडे गेल्यावर औरंगजेबाने नेताजी पालकरला बाटवून मुसलमान केलं आणि पाठवलं काबूल, अफगाणिस्तानच्या स्वारीवर. अशी 8 वर्ष गेलेली. मग औरंगजेबाला वाटलं की आता हा इस्लाममध्ये रुळलेला आहे आणि पूर्वी ज्याला प्रति शिवाजी म्हणायचे तो, तेव्हा शिवाजी महाराजांच्या डावपेचाला पुरून उरेल असा कोण. म्हणून औरंगजेबाने
मुसलमान केलेल्या नेताजीला, त्याचं मुसलमान केलेलं नाव होतं मोहम्मद कुली खान, त्याला दक्षिणेच्या स्वारीवर पाठवलं. आता नेताजी वरकरणी बदलला असेल, पण अंतःकरण त्याचं अस्सल शिवभक्ताचं होतं. त्यामुळे हा मोहम्मद कुली खान बुऱ्हाणपूरच्या मुक्कामावरनं निसटला आणि महाराजांना येऊन भेटला. आपल्या चुका सगळ्या कबूल करून म्हटलं, मला पदरी घ्या. हां, शिवाजी महाराजांनी जसं बजाजी नाईक निंबाळकराला पुन्हा हिंदू करून घेतलं, तसं महाराजांनी नेताजी पालकरलाही पुन्हा हिंदू म्हणजे शुद्ध करून घेतलं. इस्लामी आक्रमणापुढे अक्षरशः लक्षावधी जण इच्छा नसताना सक्तीने मुसलमान झालेत. आणि तुमचं माझं दुर्दैव की त्यावेळची हिंदू धर्मव्यवस्था एकदा जो मुसलमान झाला त्याला पुन्हा धर्मात घेत नव्हती, जातीत घेत नव्हती. हिंदू स्त्रीवर जर अन्याय अत्याचार बलात्कार झाला तर जणू आता ती आम्हाला मेली. म्हणजे आक्रमकांचं काम, धर्मांधांचं काम आपल्या धर्मव्यवस्थेनेच सोपं करून ठेवलं होतं. शिवाजी महाराज ही अशी एक महान धार्मिक सुद्धा क्रांती आहे. त्यांनी बजाजी नाईक निंबाळकरालाही पुन्हा हिंदू करून घेतलं, नेताजी पालकरलाही हिंदू करून घेतलं. तुमच्या माझ्या दुर्दैवानी जाती व्यवस्था हा जो फास आहे गळ्याभोवती, शिवाजी महाराजांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्या काळात तर जातीपातींवरही मात केलं होतं. महाराजांनी सगळ्या जाती एकत्र केल्या. त्याची वरकरणी वाटेल छोटी पण मोठी असलेली एक गोष्ट इथे येणारच आहे आत्ता. आणि हे हिंदवी स्वराज्य आमचं आहे असं प्रत्येक जातीपातीला आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला वाटत होतं. महाराजांना हा हिंदू धर्मव्यवस्थेचा सामाजिक अर्थही कळलेला होता. तेव्हा महाराज नुसते बजाजी नाईक निंबाळकराला हिंदू करून नाही थांबले, त्यांच्याशी सोयरीक पण केली. नुसते नेताजी पालकरला पुन्हा हिंदू करून नाही थांबले, त्याच्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. माझ्या मते वरकरणी वाटायला छोटी पण खरं म्हणजे अजूनही न समजलेली, आजही आवश्यक असलेली शिवाजी महाराज ही एक प्रचंड धार्मिक क्रांती पण आहे. पुढे अफजल खान शेवटी त्याला पटलं की फार ऐकतो की शिवाजी घाबरतो वगैरे, त्यांनी मान्य केलं आणि त्यानुसार ठरलं की प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायचं. आता ही सगळी बोलणी महाराजांच्या वतीने करणारे आहेत गोपीनाथ पंत बोकील. ते खानाच्या गोटामध्ये जाऊन खानाशी चर्चा करून तडजोडीची सूत्र कोणती, तर त्यावर हे ठरलं की प्रतापगडाच्या पायथ्याशी छानपैकी शामियाना बिछवायचा आणि तिथे भेटायचं. आणि मग महाराज आदिलशाह बादशाहला कुर्निसात करायला विजापूरला येतील. त्यामध्ये अटी ठरल्या होत्या आणि अटी या होत्या की दोघांनी म्हणजे महाराज आणि खान दोघांनी आपल्या विश्वासातले 10-10 विश्वासू सैनिक बरोबर आणायचे, पण ते एका बाणाच्या अंतरावर ठेवायचे, म्हणजे बाण तर त्याच्यापेक्षा जास्ती अंतरावर. आणि फार तर फार शामियानात जे यायचं ते कोणतरी एक विश्वासातला घेऊन यायचं. तर महाराजांचं गुप्तहेर खातं सुद्धा इतकं तल्लख की त्यांनी अफजल खान कोणाला बरोबर घेऊन येणारे त्याची यादी महाराजांना प्रतापगडावर आदल्या रात्री पोचती केली. त्यामध्ये एक धोकादायक नाव होतं, ते म्हणजे सय्यद बंडा. त्याला महाराज त्याला खान आपल्या तंबूत घेऊन येणार होता. आणि सय्यद बंडा हा त्या काळातला सगळ्या हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध असलेला दांडपट्टा बहादर, असा 10-12 फूट लांबीचं असं सळसळतं पातं असतं दुधारी, आणि ते चालवण्याचे कौशल्य त्याच्यामध्ये हा सय्यद बंडा पटायत होता. म्हणून महाराजांनी खास निवड केली जिवा महालाची. पुढची सगळी खानाचा कोथळा काढला आहे तुम्हाला माहिती आहे, पण मी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आता तुमच्या लक्षात आणून देतो. गडावरनं जसे महाराज निघाले, सगळी निर्वानिरोव करून निघाले. कारण योजना कितीही तल्लख असली आणि ती खानाला मारायचाच आहे आणि प्रतिहल्लाही चढवायचा आहे, पण प्राणावरचं संकट आहे. म्हणून महाराज सांगून निघाले की खानावर मात करून आम्ही येऊच, पण हे आहे प्राणावरचं, तर काही झालं तर जिजाऊंच्या आज्ञेनुसार, आणि मग नेतृत्व नेताजी पालकर करेल.
असं सांगून अचूक बारकीसारखी सर्व योजना, आधीच जंगलांच्या मध्ये मावळे झाडांवर लपून बसलेले होते आणि योजना ही ठरलेली होती की गडावरनं तोफांचे आवाज, ते तोफांचे आवाज पण कसे करायचे हे ठरलं होतं की खान निसटला तर तोफा कशा प्रकारे उडवायच्या, आणि जर खानाचा कोथा म्हणजे मारता आलं खानाला तर गडावरनं कसे, याशी सगळ्याचा तपशील. तर महाराज गडावरनं निघाले. त्याच्या आधी गोपीनाथ पंत बोकील पुढे आले. त्यांनी पाहिलं तर अफझल खान आधी आलेला होता, पण ते सय्यद बंडा आणि त्याच्याबरोबरचे 10 जे सैनिक, तेही तंबूच्या जवळ होते. तर पुन्हा पंत गेले खानापाशी आणि म्हणाले की महाराज आहेत तयार. आता अर्थात उशीर मुद्दाम केला होता, ही टॅक्ट होती. ही पण महाराजांनी उशीर मुद्दाम केला होता, येऊ दे खानाला, बसू देत. आणि पुढे पंत जाऊन की घाबरतात महाराज, आणि त्यांनी जर पाहिलं की हे 10 तंबूच्या जवळ आहेत तुमचे सैनिक, तर महाराज गडावर निघून जातील. तेव्हा मात्र मग अफझल खान गडगडून हसला आणि त्यांनी त्या 10 शिपायांना बाणाच्या पुढच्या अंतरावर ठेवलं. पुढच्या गोष्टीतले तपशील जर ऐकलेत तर तुमच्या लक्षात येईल की या प्रत्येक बारकाव्याला किती महत्व आहे. जर गोपीनाथ पंतांनी त्यांना सोपवलेलं स्वतःचं काम नीट केलं नसतं, विचार करा. जर पंत मनात म्हणले असते की एवढं काय, ठीक आहे, ते 10 तंबूच्या बाहेर आहेत, एवढ्यानी काय होतं, आमचे महाराज खानाला भेटणारच आहेत. पण पंतांना योजना पण माहिती होती आणि त्यापेक्षा आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडायचे याचं पूर्ण भान पंतांना होतं. जरा त्यांनी आपल्या कामामध्ये कुचराई केली असती तर आपल्याला केवढ्याला पडलं असतं, तर केवढ्याला पडलं असतं म्हणजे इथे आपण नसतोच. आपण यशवंतराव चव्हाण म्हणाले तसं पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घरापर्यंत आणि उंबरठाव लांडून आतमध्ये आल्या असत्या. पंतांनी त्याचा आग्रह धरला. ते बाणाच्या लांबीवर गेले. मग महाराज आले. पुढचं सगळं माहिती असेल, पण मला मोह आवरत नाही म्हणून काही संवाद ते मूलच्या मराठी बखरींच्या मध्ये नोंदवून ठेवलेले. तर महाराज जसे प्रवेशले तसा खान उभा राहिला आणि त्याने अपमानास्पद पद्धतीने बोलायला सुरुवात केली. अपमानास्पद पद्धतीने. तूने हिंदी किंवा उर्दू मध्ये तू हे एक तर डायरेक्ट ईश्वर आई किंवा मग अपमानाने म्हणतात दुसरं टोक. अफजल खान तर का अफजल खान तर काय फार आदराने म्हणत नव्हताच. तर तूने शामियाना तो बहुत बडा सजा के रखा है. आणि मग खान म्हणतो की ही जी तू बगावत चालवलीस ना, तर आदिलशाह बादशाहची भीती बाळग आणि माझा आदेश ऐक आणि बादशाहला कुर्निसात करायला चल. असं खान म्हणतो. त्याला महाराजांनी दिलेलं उत्तर किती मार्मिक आहे लक्षात घ्या. की अफजल खान म्हणतोय की आदिलशाह बादशाह को डर, त्याची भीती बाळग आणि हे आदेश ऐक आणि चल कुर्निसात करायला. महाराजांचे मराठी बखरींमध्ये नोंदवलेलं वाक्य आहे, आम्ही भीतो एक प्रभू श्रीरामास आणि हुकूम ऐकतो मा साहेबांचे. माझ्या मते सूक्ष्म म्हणजे महाराज संवादात सुद्धा किती चतुर होते आणि ऍक्च्युली अफजल खानाला ठेवून दिलेली थोबाडीत आहे की हे चल पळ, असं हे पळ पळ अशी आहे की तू काय सांगतोय, तर आम्ही भीतो एक प्रभू श्रीरामाला आणि हुकूम ऐकतो मा साहेबांचे. मग ते पुढचं सुप्रसिद्ध खानाने हात पसरले, महाराजांना कुशीत घेतलं, मान बगलेमध्ये दाबून कट्यार चालवली. इथेही वरकरणी वाटायला छोटं, हे बहुधा तुम्हाला माहिती असेल, पण प्रचंड मोठा अर्थ आहे त्याच्यात. महाराजांची विलक्षण सावधगिरी, सावधता. अफजल खान कपटी आहे, चर्चेला बोलवून तो मारणार आहे आपल्याला. एक तर गुप्तहेरांकडनं त्या बातम्याही आधी काढल्या होत्या आणि तयारीनिशीच गेले होते. त्यामुळे सोबत स्वतःच्या लपवलेली कट्यार, अंगरख्याखाली म्हणजे कपड्यांच्या खाली लोक चिलखत घातलेलं होतं. त्यामुळे खानाची कट्यार नुसतीच खर्र आवाज करत गेली आणि मग महाराजांनी बिचव्यानी खानाच्या खांद्याखालनं शिरून खानाचा कोथाळाच बाहेर काढला.
तेव्हापासूनची शतकानुशतकं जणू चर्चा चालू आहे की शिवाजी महाराजांनी विश्वासघात केला का आणि खानाला चर्चेला बोलून प्रत्यक्ष ठार मारला का. तर मला कपाळाला हात लावावा असं वाटतं. अनेक इतिहास तज्ज्ञांनी हे दाखवून दिलंय की खानाचीच योजना सिवा को लावूंगा जिंदा या मुर्दा, चढे घोडी अनिशी, आणि मूळची योजना मारूनच टाकण्याची होती. त्यामुळे शिवाजी महाराजांना मिठीत घेऊन डाव्या बगलेत दाबून कट्यार चालवली ती खानानी पहिल्यांदा. म्हणून अनेक इतिहास तज्ज्ञांनी असा युक्तिवाद मांडलाय की खानानी कट्यार चालवली, महाराज सावध होते, मूळची योजना तशी नाही. मग अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. मी ऍक्च्युली एक पाऊल पुढे जाऊन म्हणतोय की जो अत्याचारी दुष्ट खान आणि जिजाऊंची शिकवण की शिवबा, आणि जिजाऊंनी आठवण करून दिली होती की विसरू नकोस तुझा मोठा भाऊ म्हणजे संभाजी भोसले, संभाजीराजे मोठा भाऊ. हे कर्नाटकात शहाजीराजेंबरोबर कनकगिरी म्हणून ठिकाण आहे, तिथला वेढा चालू होता. तो शहाजीराजे आणि अफजल खान एकत्र होते. अफजल खान शहाजीराजेंनाही पाण्यात पाहायचा, तर त्या कनकगिरीच्या किल्ल्याला शिड्या लावायच्या आणि हल्ला करायचा. तर पहिला हल्ला संभाजीचा आणि मग अफजल खान त्याला मागून आधार देणार होता. म्हणून संभाजी भोसले पुढे गेला, हा थोरला महाराजांचा थोरला भाऊ. तो तिकडे शत्रूच्या तावडीत सापडला माऱ्यामध्ये. अफजल खान मदतीला गेलाच नाही. आणि त्या कनकगिरीच्या लढाईमध्ये शहाजीराजेंचा थोरला मुलगा शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी भोसले मारला गेलाय. जिजाऊंच्या लक्षात होता. आणि हे ऐतिहासिक हिशोब चुकते करायचे आहेत, तर शिवबा हे 32 दाताचा बोकड आई भवानीला अर्पण करायचं आहे. तेव्हा आपणही सगळे बावळटासारखे राहू नको यात. शत्रू कोण ते नीट ओळखून आपण नेहमी सावध आणि बंदोबस्त होतो. तेव्हापासूनच्या अफजल खानापासून इम्रान खानापर्यंत आणि शी जिनपिंग पर्यंत हे आधुनिक काळामध्ये शहाणं होऊन हा देशाचा कारभार आपल्याला चालवायला हवाय. तेव्हा अफजल खानाचा कोथळा काढला हे बरोबरच आहे, त्यात काही विश्वासघाताचा वगैरे संबंध नाहीये. महाराजांनी अफजल खानाचा तर कोथळा बाहेर काढला. खानाने ते बाहेर आलेलं आतडं असं पोटात घालून दगा दगा लव्हा म्हणजे रक्त असं करत खान तरी सुद्धा भेलकांड तंबूच्या बाहेर पडला. महाराज पटकन गडाकडे निघाले, पण महाराजांना आधी आडवा आला हा कृष्णाजी भास्कर म्हणजे अफजल खानाचा वकील आणि सय्यद बंडा. त्या सय्यद बंडानी बैठक घेऊन वार काढला. त्याचा हात जिवा महालानी वरच्यावर कापला. आणखी एक मोठ्या अर्थाची छोटी गोष्ट. आणि क्षणभर थांबून विचार करा की जरा जर जिवा महाला बेसावत असता, माझ्या अंगावर काटा उभा राहतो, केवढ्याला पडला असतं. जर जिवा मला तंबाखू चोळत, हा आता महाराज आणि खान साहेब बोलतायत आणि आता जायचंय विजापुराला आपल्याला, हा, आणि हात असे मागे करून दारूची बाटलीच घ्यायला जर सज्ज असता, केवढ्याला पडलं असतं. पण त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी, पूर्ण सावध होता. आणि सय्यद बंडा उभ्या हिंदुस्थानातला त्यावेळेचा सर्वोत्कृष्ट दानपट्टा बहादर, त्याचा हात जिवा महालानी वरच्यावर तोडला. तरी सय्यद बंडाचा पट्टा महाराजांच्या असं कपाळाला लागून गेला. ती खोप कपाळाला खून राहिलेली होती. तोही प्रसंग येतोच आहे. आता मी तो थोडका छोटा वाटणारा पण प्रचंड मोठा प्रसंग तोही मी तुम्हाला, तशी कपाळाला लागून गेली. महाराज गेले. मराठीमध्ये म्हण तयार झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. महाराज गडाकडे निघाले. हा अफजल खान पोटामध्ये आतडं करून भेलकांडत बाहेर त्या पालखीत बसला. पालखीच्या भयांनी पटकन ती पालखी घेऊन निघाले. हे शिवाजी महाराज बरोबर ज्या 10 आपल्या विश्वासू सैनिकांना घेऊन निघाले होते, त्याच्यात होता संभाजी कावजी कोंडाळकर. त्यांनी पाहिलं आणि पळत जाऊन अशी बैठक घेऊन एक सपकन वारानिशी त्यांनी भोयांचे पाय कापले. दणकन ती पालखी खाली आदळली आणि मग अफजल खानाचं मुंडकं धरून संभाजी कावजी कोंडाळकरने अफजल खानाचं मुंडकं उडवलं आणि गडावर नेलं. संभाजी कावजीने केलेलं आपलं कर्तव्य. तुम्हाला मी या छोट्या गोष्टींमध्ये मला कळलेला शिवचरित्राचा फार मोठा अर्थ सांगतोय. तो म्हणजे छोट्या छोट्या मावळ्यापासून ते महाराजांपर्यंत सर्वांनी आपलं नेमून दिलेलं काम, आपलं कर्तव्य, आपलं डोकंही चालवून पण चोखपणे पार पाडलं, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं.
तो मला दिसतो तो ह्या वरकरणी छोट्या असलेल्या पण अर्थ प्रचंड मोठा असलेला. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अफजल खानाने तुळजाभवानी फोडली आणि पंढरपूर अशुद्ध केलं म्हणून शिवाजी महाराजांनी इस्लाम, कुराण किंवा मुसलमानांचा अन्याय अत्याचार केला नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की स्पष्टपणे हिंदू धर्म, हिंदू समाजाची बाजू घेऊन महाराज उभे होते. त्यांनी त्यांच्या माहितीतल्या ज्या मशिदी, मंदिरं तोडून तयार केलेल्या होत्या, अशा काही ठिकाणी मात्र महाराजांनी मशिदी तोडून मंदिरं केलेली आहेत. किंवा तिकडे गोव्यामध्ये घुसलेले ख्रिश्चन, पोर्तुगीज हिंदूंवर अत्याचार करायचे, तर महाराजांनी मंदिर तोडून जिथे चर्च तयार केलेले होते त्याची पुन्हा मंदिरं पण केली. महाराजांनी पोर्तुगालच्या गव्हर्नरला एक पत्र पाठवलं होतं. असंच एक पत्र पुढे ते माझ्या बोलण्याच्या शेवटाकडे सांगणार आहे मी तुम्हाला, औरंगजेबाला पण पाठवलेलं होतं. पण ते पोर्तुगीज गव्हर्नर धर्माच्या नावाखाली गोरगरीब हिंदूंवर अत्याचार करतो, तर महाराज हिंदूंची बाजू घेऊन उतरलेले होते. महाराजांनी पत्रात म्हटलंय, या अर्थाचं मी आधुनिक मराठीत सांगतोय, की सगळा ईश्वर एक आहे आणि तुम्ही अशी धर्माच्या कारणाने असे अन्याय अत्याचार करू नका. हीच आहे हजारो वर्ष वेद उपनिषदांपासून ते विवेकानंदांच्या द्वारा आणि गांधीजींपासून आपल्यापर्यंत हीच आहे भूमिका. ईश्वर एक आहे, तिकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. ज्याला जो मार्ग मनापासून पटतो त्या मार्गाने त्या त्या व्यक्तीने जावं. पण दुसऱ्याचा द्वेष करण्याचं, हिंसाचार करण्याचं आणि फक्त माझाच धर्म काय तो खरा आहे, बऱ्या बोलानी तू तो स्वीकार नाही तर मी तुला मारतो, तुझी मंदिरं ताब्यात घेतो, तुला बाटवतो, तुझ्या आया बहिणींच्यावर अत्याचार करतो, ही नाहीये हिंदू भूमिका. त्याचा पण दैदिप्यमान आदर्श शिवाजी महाराज आहेत. तरी तो पोर्तुगालचा गव्हर्नर ऐकत नाही म्हणल्यावर मग तिकडे महाराजांनी एक छापा घातला. 4 ख्रिश्चन मिशनऱ्यांना पकडून आणलं आणि तिकडं पोर्तुगालच्या गव्हर्नरला निरोप पाठवला की तू जर हिंदू जनतेवर अत्याचार चालू ठेवले तर मी ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना मी हिंदू करीन. म्हणजे हे प्रत्याक्रमण आहे आणि ही सुद्धा असलेली क्रांती आज अजून अपूर्ण आहे. पुढे मग आपल्याला सगळा सिद्धी जोहर, पन्हाळ्याचा वेढा आपल्याला माहिती असतो. त्या वेढ्यामध्ये महाराज अडकून पडले. पहिले पोचले सुद्धा पन्हाळ्याला का, तर तो हिंदवी स्वराज्याच्या दक्षिणेकडच्या सीमेवर होता आणि हा सिद्धी जोहर जो निघालाय तो आपल्याला पकडायला येतोय, तर त्याला स्वराज्यात शिरू द्यायला नको, कारण त्यांनी स्वराज्याची नासाडी होईल म्हणून सीमेवरच, म्हणून ते स्वतः पन्हाळ्यावर. शिवाय पन्हाळा अजिंक्य होता आणि महाराजांचा डाव हा होता की पन्हाळ्यावर बसू, घाल वेढा तुझा काय तो, वाया येतो, पन्हाळा जिंकताच येणार नाहीये आणि पावसाळा आला की वेढा ढिला पडेल आणि मी त्यानंतर निष्ठून जाईन. पण सिद्धी जोहर सुद्धा कसलेला सेनापती होता. हा जो बुद्धिबळाचा डाव असतो त्याला आपल्या समोरचा काय चाल चालणार आहे हे कळावं लागतं. सिद्धी जोहरला महाराजांच्या ह्या चाली कळत होत्या, त्यामुळे त्यांनी बंदोबस्त पण चोख ठेवला होता. आणि मग बखरींमध्ये तर नोंदच आहे की एका माध्यान्नीला महाराज जेवायला बसले ते वर गडावर आणि त्यावेळच्या उभ्या भारतात कोणाकडे पन्हाळ्याच्या तळापासून पार तटबंदीला येऊन धडकेल असा बॉम्ब, दारुगोळा, तोफगोळा कोण नव्हताच कोणाकडे. तर माध्यान्नीला महाराज जेवायला बसतायत तोवर पन्हाळ्याच्या भिंतीवर तोफगोळा आदळल्याचा आवाज ऐकू आला. पण सगळ्यांनी पळत पळत जाऊन पाहिलं काय, तर दुर्बिणीतनं पाहिल्यावर दिसलं की सिद्धी जोहरनी कोकणामध्ये खाली राजापूरला जिथे इंग्रजांची वखार होती, ईस्ट इंडिया कंपनी, त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या आणि पन्हाळ्याच्या तळातून पन्हाळ्याच्या तटबंदीवर मारा करता येईल. तर सिद्धी जोहरनी त्या इंग्रजांशी बोलणं चालवलं होतं. तो इंग्रज अधिकारी होता हेनरी रिव्हिंग्टन आणि त्यांनी आपल्यालाही साम्राज्य स्थापायचं आहेच हे लक्षात घेऊन इथल्या लढ्यांच्या मध्ये जर मध्ये आलो आणि हा शिवाजी खतम करायला आपल्याला मदत झाली तर बरं पडेल म्हणून त्यांनी तोफा पाठवल्या होत्या. आणि तो नुसता तोफा आणि त्यात चालवण्याचं कौशल्य असलेले इंग्रज अधिकारी पाठवून थांबला नव्हता. त्यांनी त्या तोफांच्या शेजारी इंग्रजांचं निशाण युनियन जॅक लावलं होतं आणि तोफा चालवल्या. महाराजांनी दुर्बिणीतून त्या पाहिल्या आणि नोंद घेतली, लक्षात ठेवली. आणि लक्षात ठेवा पुढे, शाहिस्ते खानाची बोटं तोडल्यानंतर ते आपल्याला माहिती असतं
पण शिवाजी महाराजांनी एका वेळी पुढे जाऊन ती राजापूरची वखार पण केली उद्ध्वस्त. या हेनरी रिव्हिंग्टन सकट सगळ्यांना नंतर हिशोब पक्के लक्षात ठेवणं, हिशोब की बेटा तेरे को भी देख लेते हैं, हिशोब चुकते करणं, शत्रूचे हिशोब चुकते करणं, अशी त्यांनी राजापूरची वखार उद्ध्वस्त केली. हेनरी रिव्हिंग्टनला तुरुंगात ठेवलं, इंग्रजांकडनं कचकावून नुकसान भरपाई घेतली. हे सगळं पुढे, पण तो हिशोब या सिद्धी जोहरनी वेढा पक्का लावला, तो इतका की आता निसटूनच जाता येत नाही. पावसाळा चालू झाला, महिना इंग्लिश महिना जुलै, आणि महाराजांच्या लक्षात आलं की आता जर आपण इथे थांबलो तर पुढे अडचणीत सापडणार, कारण एकदा पावसाळा उतरला की तर वेढा आणखी. तेव्हा आणि दरम्यान शाहिस्ते खान आलेला होता, लाल महालात घुसून बसलेला होता. या वार्ता पोहोचत होत्या महाराजांपर्यंत, निसटून जायला पाहिजे. तर बंदोबस्त एवढा पक्का होता की निसटून जाणंच शक्य नव्हतं. महाराजांनी 2 गुप्तहेर, त्यातला एक बहिर्जी नाईक आहे, त्यांना पाठवलं, आणि योजना ही की विशाळगडाच्या बाजूला निसटून जायचं. तर त्या बाजूला कुठून जाता येईल याची नीट छुपेपणाने पाहणी करून या. माझ्या मते ही एक मोठा अर्थ असलेली लहान गोष्ट. 2 गोष्टींचा विचार करा, बहिर्जी नाईक आणि दुसरा गुप्तहेर. सगळा वेढा पाहून आले आणि विशाळगडाच्या बाजूनी त्यांनी वार्ता पण आणली की बंदोबस्त इतका पक्का आहे की मुंगी सुद्धा जाऊ शकणार नाही. आणि त्या सगळ्यामधनं फक्त एक जागा अशी होती की खोलगट जागेतनं असा 6 फूट साधारण आणि 5 फूट रुंदीचा असेल असा एक ओहोळ, एक नाला वाहत होता. आणि सिद्धी जोहरनी त्याच्या दोन्ही टोकांना पहारे बसवले होते. पावसाळ्याचा विचार करून होते, आणि रात्री सुद्धा पहारा चालू ठेवायला टेंबे म्हणजे मशाली पेटून पहारा चालू, असं सगळ्या सकट. तर या जागेतनं एवढी एकच काय ती जागा आहे, हे त्यांनी बित्तम बातमी नीट आणली. आता मित्र खरंच विचार करा की बहिर्जी नाईक आणि तो दुसरा गुप्तहेर यांनी आपली कामगिरी चोख बजावण्यात जरा जर चूक केली असती. विचार करा, आत्ताची सरकारी यंत्रणा, तिची कामाची पद्धत, त्यातली दक्षता, चोखपणा, हा, आणि जर नसतीच केली पाहणी, आले असते वर आणि म्हटले असते की आम्हाला काय पन्हाळगड माहिती आहे, आम्ही नेहमीच जातो, सिद्धी जोहर काय पन्हाळगड एवढा अडवणं शक्यच नाहीये, तर आपण इकडून जाऊ. केवढ्याला पडलं असतं. यापेक्षा गंभीर गोष्ट आहे, बहिर्जी नाईक आणि तो दुसरा गुप्तहेर हळूच जर सिद्धी जोहरला सामील झाले असते तर, आणि मग तिकडे बातमी पण सिद्धी जोहरला सांगायची, आणि तरी वर महाराजांना सांगायचं ह्या वाटेने निसटता येईल, बरोबर त्यावेळेला सापडले असते. बहिर्जी नाईकच्या पुढच्या 42 पिढ्यांचा उद्धार झाला असता असं कोणाला तरी वाटतं. पण निष्ठा हा मुद्दा आहे, पक्क्या निष्ठा, आणि काम पण चोख. आणि मग त्या जागेतनं महाराज 700 मावळे घेऊन निसटले. अंधारी रात्र, एकही मशाल लावता येणार नाही, हातात तलवारी सज्ज, म्हणजे एकमेकाला चिपटून सिंगल फाईल म्हणतात आर्मीच्या भाषेत, असं जायचं. विचार करा तुम्ही मित्र, डोळ्यासमोर चित्र आणा की अशी खोलगट 6 फूट वर बसवलेले हे, असा मी हात केला तर जिथपर्यंत आहे तिथे पहारे, आणि इथनं जायचं 700 जणांनी, पत्ता नाही लागला. सिद्धी जोहरला पत्ता नाही लागला. म्हणजे किती शिस्त टोकाची. पाळतो आपण, रस्त्यावर थुंकू नका, सिग्नल पाळा, कर वेळच्या वेळी भरा, कोरोनाचा सामना करायला सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं तर प्रामाणिकपणे पाळतो, पण करा विचार. तुमच्या माझ्या आजच्या सार्वजनिक जीवनात आणि आपापली कामं करण्यात सुद्धा इतकी बेशिस्त येऊन बसलेली आहे की त्यांनी देशाचा गाडा मग ज्या वेगाने तो पुढे जाण्याची आपली क्षमता आहे त्या वेगाने जातच नाही हो. आणि 700 मावळे त्या जागेतनं पुढे सरकले. जरा क्षणभर तरी विचार करा की त्यांनी आपसात खुसूर केली असती तर, हे पुढे होणार, ए तुझी तलवार मला लागते, मागे घे ना, पकडले गेले असते सगळे. पण म्हणजे सामान्य मावळ्याच्या पातळीपर्यंत किती शिस्त. तिथनं 700 मावळे गेले, पत्ता नाही लागला. छोटी वाटणारी पण मोठ्या अर्थाची गोष्ट. आणि आजच्या या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या परीने हे एवढं तर आपण करू शकतो. मग महाराज पुढे निसटले, तरी पुढची योजना सगळी तयार होती. काय काय संकट येणं लक्षात येते. असे पुढे जाताना सिद्धी जोहरचे जे बाहेरच्या पेरिफेरी, बाहेरच्या वर्तुळातले पहारेकरी फिरते, त्यांना कळलं
त्यांनी ताबडतोब येऊन सिद्धी जोहरला दिलं की बहुधा निसटून गेलेले. सिद्धी जोहरनी त्याचा जावई ताबडतोब सैन्य देऊन पाठोपाठ पाठवला पाठलाग करायला. आणि घोडेदौड, आता महाराज चालत आणि फार तर पालखीत होते स्वतः महाराज. आता ते जाऊन जाऊन जाणार किती, घोडदळ पोचलेच एका ठिकाणी, असे मशाली वगैरे अशा लांब अंतरावर दिसायला लागल्या. मग हा सिद्धी इब्राहिम यांनी ओरडून आरडून त्यांना थांबवलं. त्यांनी पळायचा प्रयत्न केला. हे सिद्धी जोहरचं घोडदळ तिथे पोचलं. पालखीमधले महाराज पकडलं, सिद्धी जोहरच्या तंबूत घेऊन आले. सिद्धी जोहर मी तुम्हाला सांगितलं सावध सेनापती होता. सिद्धी जोहरच्या सैन्यात शिवाजी महाराजांना व्यक्तिशः ओळखणारा एक माणूस होता. त्याला सिद्धी जोहरनी बोलवलं आणि सांगितलं की ओळख पटव, हेच आहेत ना शिवाजी महाराज. त्या माणसाने असं हळूच बघितलं इकडून, सगळे शिवाजी महाराजच आहेत. त्या माणसाने सांगितलं जिरोटोप होता, जिरोटोप काढा. तर तो जिरोटोप काढला, कारण तो माणूस पाहत होता अफजल खान स्वारीच्या वेळी सय्यद बंडाच्या पट्ट्याची झालेली खोक ती कपाळावर होती, ती नव्हती. तो माणूस म्हणला की हे शिवाजी महाराज नाही, तो होता शिवा न्हावी. न्हावी. आणि निसटतानाचा महाराजांचा पद्धतशीर प्लॅन होता की वेळ मिळावा आपल्याला, आणि हा चुकीच्या वाटेला पाठलाग जरी झाला तरी मध्ये आणखी त्याच्यातले घटकाभर प्रहरभर दोन जातील, त्याच्यात आपण आणखी पुढे जाऊ. किती दूरदृष्टी, किती टोकाचं नियोजन. आणि एवढ्यावर नाही, मी या शिवा नावाची गोष्ट यासाठी सांगतोय की तो महाराजांसारखा दिसायचा, त्यामुळे महाराजांसारखा वेश करून तिथे बैस. हा, कल्पना करा, मरणाची गोष्ट होती ती. आणि मुंडकं छाटलं जाईल आपलं, पकडले जाणार आहोत ह्याची खात्री. आणि जर चिडला सिद्धी जोहर तर मरणार. पण तो शिवा न्हावी तिथे बसला. प्रत्येकाला हिंदवी स्वराज्य आपलं वाटत होतं. जातीपातींच्या मध्ये विषमता, आणि त्यामुळे एकमेकाबद्दल, आणि हे मी 96 कुळी तू न्हावी, हे नव्हतं. हे हिंदवी स्वराज्य सर्वांचं आहे, हे रयतेचं राज्य आहे. आणि हे नुसतं भाषणातलं वाक्य नव्हतं, तर ते सामान्यातल्या सामान्य न्हाव्यापर्यंतही होतं की तो प्राण अर्पण करायला सज्ज झाला होता, तयार होता. एवढी महान गोष्ट आहे. पुढे महाराज पावनखिंड, तिकडे विशाळगड. तर विशाळगडालाही वेढा काढून बसला होता. म्हणजे शिवाजी महाराजांचा हा डाव सिद्धी जोहरनी सुद्धा आधी ओळखलेला होता की जर शिवाजी महाराज निसटले तर जातील कुठे, तर विशाळगड. तर याचे दोन सरदार आदिलशहाचे, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी, हे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. त्यामुळे बाजीप्रभू बरोबर 300 मावळे ठेवून महाराज पुढे निघाले. तोफांचे आवाज होतील. महाराजांनी आपले दूत पुढे पाठवून त्या सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवीला समजावून द्यायचा प्रयत्न केला की मला फक्त निष्ठून वर जाऊ दे, मग तुझी नंतर मी काय चांगली व्यवस्था करायची ते करीन. पण गुलामी डोक्यात एवढी भिनलेली की हे सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी लढायला उभे राहिले. मग मात्र तो वेढा फोडून महाराजांना जावं लागलं. तोफांचे बार झाले, पण बाजीप्रभूंनी प्राण ठेवले. येऊन जाऊन हे कोण बाजीप्रभू? बाजीप्रभू देशपांडे. ठीक आहे, काहीतरी एक घराणं आहे, चोखते आहे, एक उत्तम प्रशासक पण होते. पण आता या हिंदवी स्वराज्यासाठी लढायचं, त्या एका बाजीप्रभूच्याही रक्ताच्या सिंचनामधून हिंदवी स्वराज्य पुढे उभं राहिलं. आणि विशाळगडाच्या वेळी महाराजांना निसटून जायला वाट करून न देणारे म्हणजे दापोलीचा वतनदार सूर्यराव सुर्वे आणि संगमेश्वरचा वतनदार जसवंतराव दळवी, महाराजांनी पुढे त्यांचा पण बंदोबस्त केला, त्यांची सिंहासनं उद्ध्वस्त केली, त्यांची वतनदारी महाराजांनी नष्ट केली. पुन्हा पुढचं आपल्याला माहिती असतं की शाहिस्तेखानाची बोटं तोडली. पण त्याच्यात पण ह्या गोष्टीचा विचार करा की नियोजन किती अचूक पाहिजे. पार औरंगजेबाच्या सर्वोच्च सरदाराच्या घरात छापा घालायचा आणि यशस्वीरित्या निसटून पण जायचं. म्हणजे नुसतं चक्रव्यूह भेदायचा, मला भेदता येतो, पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, तर प्लॅन पूर्ण त्याचा सुद्धा. आता कात्रजचा घाट ही जी मराठ्यांच्या इतिहासातली गोष्ट आहे, हिला इतिहासात आधार आहेत का नाहीत याच्यावर तज्ज्ञांच्या मध्ये खूप चर्चा आहे. आपण ती क्षणभर बाजूला ठेवू, आधार आहेत का नाहीत. पण मी म्हणतो की योजना किती अचूक. तर आपला जरी पाठलाग झाला तरी ती पाठलाग करणारी सेना चुकीच्याच दिशेला जाऊ द्यात, म्हणून ते पाठलाग
हे सगळ्या लाल महालामध्ये खानाची 3 बोटं तोडली, पण पुढे पाठलाग चालू झाल्याचं बोललं जातं. त्यांना तिकडे कात्रजच्या घाटाच्या बाजूनी मशाली भरभर, भरभर हलतायत आणि पुढे जातायत असं दिसलं. म्हणून घोडदळावरनं पाठलाग केला. घाटात तिथे पोहोचल्यानंतर काय दिसलं, तर बैलाच्या शिंगांना मशाली लावल्या होत्या आणि बैलांचा एक कळप तिकडनं मुद्दाम सोडला होता. बरोबर योजनेनुसार त्यावेळी मोबाईल नव्हते. सांगता येत नव्हतं, की मी लाल महालातनं बाहेर पडलोय बरं का. सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी तुला आखून दिलेल्या वेळी तू तुझं काम करायचंय. आणि महाराज निसटू शकले. 1965 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात काश्मीरमधली जिंकायला अशक्य असलेली एक हाजीपीरची खिंड म्हणून होती. आणि आपले त्यावेळी मेजर होते रणजित सिंग दयाळ. ते पुढे लेफ्टनंट जनरल होऊन निवृत्त झाले. त्यांना आदेश होता की ती हाजीपीरची खिंड जिंक. त्यांनी त्या हाजीपीरच्या खिंडीच्या उलट्या बाजूनी हिमालयामध्ये वावरणाऱ्या बकऱ्यांच्या शिंगांना बॅटऱ्या लावून चढावर सोडलं. तिकडे खिंडीत वर बसलेल्या पाकिस्तान्यांना वाटलं की इकडून हल्ला येतोय, म्हणून ते आपल्या जागा सोडून उताराने पलीकडे खाली गेले. तिथं पोचल्यावर त्यांना कळलं की अरे बकऱ्यांच्या शिंगांना बॅटऱ्या लावलेल्या आहेत. परत येईपर्यंत मेजर रणजित सिंग दयाळ यांनी हाजीपीरची खिंड जिंकलेली होती. त्यांना त्याबद्दल मोठं पदक आहे आणि त्यांनी सांगितलं की मी हे शिवाजी महाराजांपासून शिकलोय. व्हिएतनाम एवढासा टिचभर देश, तो आधी फ्रेंचांचं आणि नंतर अमेरिकेच्या बलाढ्य शक्तीविरुद्ध लढला. 30 वर्ष लढला. पण अमेरिकेला माघार घ्यावी लागली आणि अपमानित होऊन आणि पराभूत होऊन व्हिएतनाममधनं बाहेर पडावं लागलं. त्यावेळी हा व्हिएतनामचा राष्ट्रपुरुष हो ची मिन्ह. त्या हो ची मिन्हचा लष्कर प्रमुख म्हणजे जनरल जियाप. त्या जनरल जियापनी फ्रेंच आणि अमेरिकनांच्या विरुद्ध लढायला युद्धतंत्र कोणतं वापरलं, तर त्यांनी सांगितलं की मी शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा अभ्यास केला आणि त्यामध्ये आधुनिक काळ आणि माझी भौगोलिक याला आवश्यक ते बदल करून मी इथे अंमलात आणणं असे जगभर होतो असा अभ्यास. मी तुम्हाला कितीही वेळ म्हटलं तरी माझं हे शिवभक्त मी आणि कीर्तन संपणार नाही. पण तुम्हा सर्वांच्या परवानगीनी फार मोठ्या असलेल्या एकाच छोट्या गोष्टीकडे छोटी गोष्ट सांगतो आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. पुढे आपण ऐकतो की आग्र्याहून सुटका. खरं म्हणजे खूप आहेत गोष्टी, खरं म्हणजे सांगाव्यात तेवढ्या कमी आहेत. तर आग्र्याहून सुटकाची आपण सगळी गोष्ट ऐकतो. मग त्यातल्या एका छोट्या भागाकडे लक्ष वेधतोय. मिठाईच्या पेटारे आधी महाराजांनी चालू केले आणि मग पुढे एका योग्य दिवशी त्या पेटाऱ्यात बसून महाराज निसटले. आणि 25 दिवसाचा प्रवास करून राजगडावर पोचले. मी गृहीत धरतोय की आपल्याला माहिती असतं. आता त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, एक म्हणजे नियोजन, चोख नियोजन, आणि निसटल्यानंतर पुढे कसं जायचं याविषयीचे प्रत्येक टप्प्यांचे पुढे आधी पाठवूनचं नियोजन. ते होते रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर. आणि मग महाराजांचा आधी एक एक साथी सवंगडी पुढे गेला होते महाराज अजून. नंतर एक वेळ अशी आहे की महाराज वेश बदलून त्या मिठाईच्या पेटाऱ्यात बसून, त्यावरही इतिहास तज्ञांमध्ये वाद आहे पण त्याच्यात नको आहेत आपण. महाराज निसटले, तिथे महाराजांच्या जागी झोपला हिरोजी फर्जंद. पहा केवढी किंमत आहे. जर आला असतं लक्षात, हिरोजी फर्जंदाचं मुंडकं मारलं गेलं असतं, पण तो महाराजांच्या जागी तिथून. म्हणजे पहाऱ्यावरच्या हा पोलाद खान आणि रामसिंग म्हणजे मिर्झा राजाचा मुलगा यांना वाटत राहायला पाहिजे की आहेत महाराज. मग काही थोड्या वेळाने आणखीन महाराजांची सेवा करणारा, पाय चेपणारा मदारी मेहतर, नीट लक्षात आणून देऊन सांगतो की तो धर्मानी मुस्लिम होता. तर हिरोजी फर्जंदही उठला आणि शांतपणे निघून गेला आणि महाराजांचा डोळा लागलाय, औषध घेऊन पडले आणि त्यांना आता काही त्रास देऊ नका असं पाहऱ्यावरच्या सगळ्यांना सांगून हा मदारी मेहतर तिकडे असे लोड तक्के लावून आणि वर पांघरून घालून अशी व्यवस्था की जणू तिथे महाराज झोपलेत वाटावं आणि त्यांच्या पायाशी बसून राहिला आणखी पुढचा काही वेळ, की जेवढा महाराजांना आधी पुढे जायला वेळ मिळेल तेवढा. आणि अशाही वेळानंतर
खूप वेळ गेला आणि पहारेकऱ्यांना लक्षात आलं की अरे कोणी येत नाही, कोणी जात नाही, काय चाललंय म्हणून बघायला आले. आधी वाटलं झोपलेत महाराज. मग संशयाला मदारी मेहतर बसला होता पायाशी. मग पाहतो तर लोडतक्क्या. आणि मग लक्षात आलं की पक्षी पिंजऱ्यातून उडाला, आग्र्याहून सुटका. हं? त्यात औरंगजेबाने या मदारी मेहतरला धरला होता. औरंगजेबाने मदारी मेहतरला आवाहन पण केलं होतं की तू काफिर, तू मुस्लिम, तू काफिरांची सेवा कशाला करतोयस. आणि औरंगजेबाने औरंगजेबाच्या पद्धतीने मदारी मेहतरला प्रलोभनं दिली होती की मला फक्त तू शिवाजी कुठल्या रस्त्याने गेला, कुठून एवढं सांग फक्त, किंवा त्याची योजना काय, तुला हवं ते म्हणशील तेवढं मनावारी सोनं देतो. पण मदारी मेहतरचं इमान भंगलं नाही. हिंदवी स्वराज्याच्या चरणी अर्पण केलेली निष्ठा, शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली निष्ठा नाही केलं. आणि ती मदारी मेहताची कुठपर्यंत निष्ठा, तर महाराज निष्ठून आल्यावर त्यांनी राजगडावर एक दरबार भरवला की मधली 7 वर्ष अखंड युद्धाची गेली होती. पण त्यामध्ये ज्यांनी विशेष पराक्रम केला अशा कान्होजी जेधेंपासून मदारी मेहतरपर्यंत सर्वांना बक्षिसं देण्याकरता, सन्मान करण्याकरताचा दरबार. त्यामध्ये महाराजांनी जेव्हा मदारी मेहतरला विचारलं की बोल मदारी, तुला काय देऊ, तर हा मदारी मेहतर म्हणतो की महाराज मला काही नको, पण छत्रपतींच्या सिंहासनाची सेवा करण्याचा हक्क माझ्या सर्व पिढ्यानपिढ्यांना द्या. म्हणून आज आपण इथे आहोत बसलेले. आणि मित्र, अशा खरंच सांगतोय, गोष्टी खूप सांगता येतील अजून. पण आणि मी शिवकथनामध्ये रमून गेलो तर मला दिवस नाही रात्र नाही. पण माझ्या या सगळ्या आज मोठा अर्थ असलेल्या छोट्या गोष्टी, हे मी विचार करून तुमच्याशी बोललो ते खरं म्हणजे एवढ्यासाठी की शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या तर त्यांचा एकतरी अंश आपल्यामध्ये उतरला पाहिजे. आणि मला वाटतं तो महाराजांचा आपल्यातला अंश म्हणजे काय, या देशावरची निष्ठा आणि आपलं काम चोख करणे. प्रत्येक मावळ्यांनीही त्याचं काम चोख केलं म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. महाराज तर थोर, पण त्या महाराजांना साथ द्यायला कृष्णाने जसा पाऊस थांबत नाही ना आता गोकुळ वाहून जाईल, तर गोवर्धन उचललं आपल्या करंगळीवर, पण त्याच गोवर्धनातल्या प्रत्येक गोप गोपींनी पण आपला काठीचा आधार दिला, तेव्हा संकट दूर झालं. आपण जर एवढं जरी लक्षात घेतलं की शिवाजी महाराजांचा अंश आपल्यात आहे आणि देशासाठी लढणे म्हणजे आपलं कर्तव्य उत्तम करणे, असे आपापल्या जीवनात आपलं कर्तव्य उत्तम करणारे असे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत सेवक आपण होऊयात, अशी सर्वांनाच प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेतो.